नमस्कार. कौतुकास्पद बातमी समोर येते. मेंढपाळाच्या पोराचं यूपीएससी मध्ये यश. माननीय बिरुदेव ढोणे यांच्या प्रामाणिक कष्टाचं फळ आहे. कारण यूपीएससी परीक्षा पास होणं साधी गोष्ट नाही हे आपण सर्व ज्ञात आहोत. पण त्यासोबतच हेही महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील नामवंत COEP पुणे येथील पास आउट आहे. इथून इंजिनिअरिंग करीत असताना त्यांनी घासून 2 वर्ष बेसिक मजबूत केलं. दिल्लीत पण 2-3 वर्ष अभ्यासाला दिली आहेत. पुन्हा पुण्यात येऊन क्लास करून अभ्यास केला. त्याचा बेसिक एकदम स्ट्रॉंग होतं. दर्जेदार शिक्षण आणि त्यांची स्वतःची जिंकण्याची जिद्द सोबत धरून पाठबळ यातून ते यश फुलवले आहे. सांगायचा उद्देश एकच, व्हिडिओ बघून लगेच यूपीएससी करण्याचा निर्णय घेऊ नका. कारण व्हिडिओ पाहून आल्यावर ठराविक काळानंतर काय परिस्थिती होते ते दिल्लीत, राजेंद्र नगर आणि पुण्यात पेठेत दिसून येते. अशक्य काही नाही मान्य, पण स्पर्धा परीक्षा म्हणजे जोक नाही. होणारी भरती संख्या, पदसंख्या, वाढणारी स्पर्धा. कारण स्पर्धा परीक्षामध्ये येणारा निर्णय सोपा आहे, पण रिकाम्या हाती बाहेर पडण्याचा निर्णय मात्र अवघड आहे. वर्षानुवर्ष लायब्ररीमध्ये बसून अंगातून घाम करण्याची सवय निघून जाते. परिस्थितीचा भांडवल करून पद्धतशीर मार्किंग केली जाते. क्लास वाल्यांकडून ॲडमिशन वाढवले जातात. पण रिक्षावाल्याचा मुलगा पुण्यात 5 वर्ष राहिला. पेट्रोल पंपवर काम करणाऱ्याचा मुलगा दिल्लीत 4 वर्ष राहिला. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी जमिनी विकल्या. आपण लग्नासाठी विकतो. हे प्रॅक्टिकल लॉजिकल विचार आपल्या बुद्धीत येत नाही. कारण मार्केटिंग एक्सपर्टने ती गंजवली आहे. मुळात व्हॉट्सअप विद्यापीठात PhD घेऊन आपण गंजवली आहे. आरक्षणाचा संबंध कोणती पोस्ट मिळणे त्यांच्याही असतो हे तर अनेकांच्या मेंदूच्या तारांचा स्पर्श करत नाही. अनेक ऊसतोड, मेंढपाळ, रिक्षावाले, शेतकरी, मजुराचे पोरे जीव तोडून अभ्यास करतात पण पास होत नाही. वर्षभराचा खर्च भागवण्यासाठी आटापिटा असतो. 2 वर्ष पूर्ण परीक्षा नापास झाल्यावर घरचे सुद्धा अडीची किंमत देत नाहीत. नातेवाईक, शेजारी पाजारी, गावकरी, भावकी दूरच. हे सगळं सांगण्याचं कारण आताची पिढी फास्ट आहे. 30 सेकंड रील सुद्धा त्यांना बोरिंग वाटतो. या मानसिकतेने 5 ते 6 वर्ष अभ्यास करूनही अपेक्षित यश मिळत नाही. हे पचवता आलं नाही तर आत्महत्येचा एकमेव मार्ग दिसतो. मृंगजळा मागे धावणे जीव घेणे ठरू शकते. धन्यवाद. प्रतिनिधी महेश पाटील, CBS न्यूज मराठी, मंगळवेढा.